हाय, आज आपण बनवणार आहोत व्हेज कोल्हापुरी. सो माझ्याकडे ज्या मिरची अवेलेबल होत्या त्याच्या मी बिया वेगळ्या काढून त्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या. त्यानंतर तेल गरम व्हायला ठेवलं. त्यामध्ये धने, ब्लॅक पेपर, दालचिनी आणि तेजपत्ता छान परतून घेतलं. सुकं खोबरं ॲड केलं आहे. याच्यापासून आपण सुका मसाला तयार करणार आहोत. ते वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये छान. इकडे मी पाणी तापत ठेवलं आहे आणि ह्या व्हेजिटेबल्स बॉईल करून घ्यायच्या. सो यामध्ये मी स्क्वेअरमध्ये ऑनियन कट करून घेतलेला आहे. छान परतून घ्यायचा. शिमला मिरची परतून घ्यायची व्यवस्थित. ते झालं की आपण बॉईल व्हेजिटेबल्समध्ये बीन्स आहेत, मटर आहेत, गाजर आहे आणि फ्लॉवर आहे. ते व्यवस्थित बॉईल करून घेतलं. जास्त नाही बॉईल करायचं. इथे उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे. टोमॅटो मी मोठेच कट केले आहे कारण ते बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये. इथे सफेद तीळ यूज केलेले आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये त्या भिजवलेल्या मिरच्या आपण यूज करणार आहोत. सो ती पेस्ट आता गरम तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आता जो सुका मसाला होता तो इथे आपण ॲड करणार आहोत. ते झालं की इथे मी कुबल मसाला आहे जो अवेलेबल असतो डीमार्टवरती. खूप छान टेस्ट येते त्याने. हे मी परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. कोणताही मसाला व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतवायचा आहे आणि गॅस नेहमी मंद आचेवरती ठेवायचा. त्याला तेल सुटायला लागलेलं आहे. तेल सुटलं की यामध्ये मी बॉईल केलेल्या व्हेजिटेबल्स इथे ॲड करणार आहे. त्या ॲड केल्या की एकजीव होण्यासाठी मी इथे झाकण ठेवून त्याची वाफ काढून घेणार आहे. वाफ काढून झाली की त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी यामध्ये ॲड करणार आहेत. तुम्हाला हवं तसं थिकनेस त्या लेवलला तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर कसुरी मेथी मी ॲड केली. एक वेगळी टेस्ट येते कसुरी मेथीमध्ये. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि एकदम छान अशी त्याच्यावरती तर्री येईल तोपर्यंत व्यवस्थित तुम्हाला किती थिकनेस हवा आहे अगदी 10 ते मी बोलेल 15 मिनटं तरी तुम्ही त्याची छान उकळी काढून घ्या. आणि व्हिडिओच्या एंडला बघू शकता की नंतर एंडला किती छान रिझल्ट येतो त्याचा. आणि प्लीज तुम्हीही करून बघा आणि कमेंटमध्ये मेन्शन करा की तुमची भाजी कशी झाली होती. आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच.